आनंदी मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं दाखवलं आहे की आनंदीचा आता गृहप्रवेश अगदी व्यवस्थित झालेला असतो। इथे आता आनंदीच्या पाठीमागून बोलणाऱ्या ज्या बायका आलेल्या असतात त्या बायकांना घरातील लोक सांगत असतात की आता तुम्ही जा, घरात आनंदीचा गृहप्रवेश झालेला आहे। त्यावेळेला त्या बायका जाण्यासाठी तयार होतात। जाता जाता त्यातीलच एक बाई म्हणत असते की आम्हाला माहीत होतं की युगंधर मालक साहेब कोणत्याही स्त्रीबरोबर अन्यायाने वागूच शकत नाहीत। आता मात्र इथे घरातील लोक आपापल्या रूममध्ये निघून जातात आणि त्या बायका सुद्धा घरातून बाहेर निघून जातात। इकडे आता आनंदी एकटीच हॉलमध्ये उभी असते। आता आनंदीला काय करावं, कुठे जावं, कुठे बसावं, कुठे काय आहे हे काहीच कळत नसतं, कारण तिला दिसत नसतं। आता इथे आनंदीच्या डोळ्यातून पाणी येत असतं आणि तिच्या भावनांचा चुराडाच झालेला असतो। इकडे आता त्या काकींच्या हातातून जो ग्लास पडलेला असतो त्याच्या काचा सगळ्या हॉलमधून पसरलेल्या असतात। आता आनंदी हळूहळू अंदाज घेतच पुढे येत असते, तेवढ्यातच आनंदीच्या पायामध्ये कचकन एक काचच घुसते। आता ती काच घुसल्यानंतर आनंदी ऐक करते आणि पटकन खालीच बसते। आता तिच्या हातानेच ती तपासते तर तिच्या पायाला काच लागलेली असते आणि त्यातून बळाबळा रक्त यायला लागलेलं असतं। आता आनंदी त्याच पावलांनी पुन्हा अंदाज घेतच हळूवार पुढे जाण्याचा प्रयत्न करत असते। तेवढ्यातच तिच्या हाताला सोपा लागतो। आता आनंदी रक्ताच्या पावलांनी असेच चालत गेलेली असते। तेवढ्यातच पाठीमागून युगंधर मालक साहेब येतात आणि पाहतात तर काय, रक्ताच्या पायाचे ठसे उठलेले असतात। आता ते पाहतात की आनंदीच्या पायाला लागलेलं असतं। आता इथे आनंदी तिथे सोप्यावर खाली बसलेली असते। तेवढ्यातच युगंधर मालक साहेब आनंदीला, आनंदी तुझ्या पायाला काय झालं अशी हाक मारतात। आता तिथे युगंधर मालक साहेबांचा आवाज ऐकून आनंदी खूपच घाबरलेली असते आणि घाबरलेल्या आवाजातच त्यांना म्हणत असते, मालक साहेब तुम्ही आलात का? मला खूपच भीती वाटत आहे, इथे काही वेगळंच आहे सगळं। त्यावेळेला युगंधर मालक साहेब घरातील नोकरांना हाका मारतच आनंदीला म्हणत असतात, तुझ्या पायाला खूपच लागला आहे आणि तू काही काळजी करू नकोस, मी आता आलो आहे ना। आता घरातीलच नोकर येतात आणि त्यातीलच एक सुनीताताई आनंदीजवळ येतात आणि युगंधर मालक साहेब त्या सुनीताताईला सांगत असतात की हिला रूममध्ये घेऊन जा आणि तिच्या पायाला मलम वगैरे लावून घ्या। त्यावेळेला आता युगंधर मालक साहेब आनंदीला म्हणत असतात की आनंदी तू यांच्याबरोबर जा आणि रूममध्ये बस जा, मी नंतर तुझ्याशी बोलतो। असं म्हटल्यानंतर आता त्या सुनीताताई आनंदीच्या हाताला धरूनच हळूवार पायऱ्या चढवत वर गेस्ट रूममध्ये घेऊन जातात। आता आनंदीच्या पायाला खूपच रक्त येत असतं। आनंदीला तिथेच एका खुर्चीवर त्या सुनीताताई बसवतात। आता या सुनीताताई आनंदीला म्हणत असतात, तुम्हाला काहीतरी मी खायला घेऊन येतो। त्यावेळेला त्या सुनीताताई पाहतात तर आनंदीच्या पायाला काचेची खूपच मोठी जखम झालेली असते। ती पाहून त्या सुनीताताई आनंदीचा पाय पटकन तिथेच टिपोळीवर वर घेतात आणि म्हणतात, तुम्हाला किती लागला आहे आनंदीताई, थांबा मी तुम्हाला औषध घेऊन येतो। त्यावेळेला आनंदी म्हणत असते, अहो याची काही गरज नाही, लहानपणापासून मला दिसत नाही, या सगळ्या गोष्टींची मला सवय आहे, त्यामुळे तुम्ही अजिबात घाबरू नका। त्यावेळेला तर त्या म्हणतात, नाही मी तुम्हाला मलमपट्टी करून देते, नाहीतर मालक साहेब माझ्यावर ओरडतील। आता त्या सुनीताताई धावत जातात आणि आनंदीच्या पायाला लावण्यासाठी मलम घेऊन येतात। आता ते घेऊन आल्यानंतर आनंदीच्या पायाचं रक्त साफ करतात आणि त्याच्यावर मलम लावून देतात। आता इकडे आनंदीला थोडासा धीर मिळालेला असतो। इकडे आता युगंधर शिल्पाताई इकडे तिच्या रूममध्ये आलेला असतो आणि येऊन पाहतो तर काय, रूममध्ये सगळा अंधारच झालेला असतो। आता युगंधर लाईट्स लावण्याचा प्रयत्न करत असतो, तेवढ्यातच शिल्पाताई म्हणत असतात त्याला की लाईट्स लावू नकोस, कारण निंबाळकरांच्या घरामध्ये अंधारच सगळा होणार आहे। आता युगंधर म्हणतो, शिल्पाताई तू असं का बोलत आहेस? त्यावेळेला शिल्पाताई म्हणत असतात, तू आम्हाला न सांगता कसं काही लग्न केलंस आणि ती मुलगी कोण आहे हे आम्हाला का सांगितलं नाहीस तू? आणि तू लग्न करण्या अगोदर एकदाही समिधाचा विचार का केला नाहीस बरं? आता शिल्पाताईचे असे बरेचसे प्रश्न ऐकून युगंधर मालक साहेब सांगत असतात की आनंदीच्या लग्नामध्ये अशी काहीतरी सिच्युएशन झाली होती की त्यावेळेला मी तिच्याशी लग्न केलं नसतं तर आपल्या सगळ्या कामगारांनी संप उभारला असता आणि जर त्यांनी संप केला असता तर आपल्याला एवढी मोठी ऑर्डर मिळाली आहे ती सगळी हातातून गेली असती आणि माझी बदनामी झाली असती। त्यावेळेला आता शिल्पाताई म्हणत असतात की तू तुझ्या कामासाठी, तू तुझ्या स्वप्नांसाठी समिधाच्या आणि आमच्या सगळ्या घरच्यांच्या आनंदाचा निलाव केलास का? त्यावेळेला युगंधर मालक साहेब म्हणत असतात की ही फॅक्टरी मोठी व्हावी आणि हिचं नाव व्हावं ही तर समिधाचीच इच्छा होती आणि तिची इच्छा पूर्ण करण्यासाठीच मी हे सगळं करत आहे।
आता इथे युगंधर मालक शिल्पाताईची खूपच समजूत काढण्याचा प्रयत्न करत असतात, पण शिल्पाताई काही केल्याने ऐकायला तयारच नसते. ती म्हणत असते या घराची फक्त एकच मालकीन होती, ती म्हणजे समिधा, आणि समिधाची जागा या घरामध्ये कोणी सुद्धा घेऊ शकणार नाही. त्यावेळेला युगंधर सुद्धा हेच म्हणत असतात की खरंच आहे, हे माझ्या बायकोची जागा या जगामध्ये कोणीच घेऊ शकत नाही, आणि ताई तू काळजी करू नकोस, मी अगदी सगळं व्यवस्थित करणार आहे. त्यावेळेला आता शिल्पाताई युगंधरला म्हणत असतात की तुझी ही चूक फक्त एक कलंक म्हणूनच मी या घराच्या कुठल्या तरी कोपऱ्यात टाकणार आहे, आणि जाऊन सांग त्या मुलीला की या घराचं वैभव नाही तर तिला या घरामध्ये सगळा अंधारच पाहायला मिळणार आहे, आणि ही तुझी चूक लवकरच मी घरातून बाहेर काढल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. त्यावेळेला आता युगंधर शिल्पाताईला म्हणत असतात की ताई तू काळजी करू नकोस, मी अगदी सगळं व्यवस्थित करीन. आता इकडे शलाकाने नवीन प्लॅनिंग करतच आरतीकडे आलेली असते. आता आरतीला आनंदीची खरी अवस्था सांगत असते. ती म्हणत असते तुझ्या बहिणीची या त्या युगंधरने काय अवस्था केली आहे तुला माहित आहे का? त्यावेळेला आरती म्हणत असते काय बोलत आहात तुम्ही, काय केलंय आनंदीला? त्यावेळेला आता शलाका एकाच दोन करून आरतीला सांगत असते की रात्रभर तुझी बहीण फॅक्टरीच्या आउट हाऊसमध्ये पडली होती. त्यावेळेला आरती खूपच घाबरते आणि म्हणते काय आनंदी रात्रभर तिथे होती, ती घरी गेलीच नाही? त्यावेळेला शलाका म्हणत असते हो, तुझ्या मालक साहेबांनी तिची अतिशय वाईट अवस्था केली आहे, अगदी तिची दुर्दशाच करून ठेवली आहे, आणि आरती तिच्या घरातील लोकांनी तिला स्वीकारलेलं नाहीये. आता तुझ्या बहिणीचे त्या घरामध्ये काय हाल होणार आहेत हे तिलाच माहीत. आता हे ऐकून आरती खूपच घाबरलेली असते. आता इकडे शिल्पाताई समिधाचा फोटो हातामध्ये घेऊनच तिच्याशीच बोलत असतात की तू या घरामध्ये होतीस तोपर्यंत हे घर होतं, आणि आता ती कुठली मुलगी तुझी जागा घेण्यासाठी या घरामध्ये आली आहे? त्यावेळेला शिल्पाताई म्हणत असतात की समिधा तू फक्त माझी वहिनी नव्हतीस तर तू माझी एक खास मैत्रीण होतीस, आपण बालपणीच्या मैत्रिणी होतो, त्यामुळे तुझी जागा या घरामध्ये मी कोणालाच घेऊ देणार नाही, हा माझा तुला शब्द आहे. आता इकडे या शिल्पाताई समिधाच्या फोटोकडे पाहूनच म्हणत असतात की त्या मुलीला मी या घरातून लवकरच बाहेर काढणार आहे, कारण तिची गाठ आता माझ्याशी आहे. असं म्हणूनच त्या आता हॉलमध्ये आलेल्या असतात. हॉलमध्ये पाहतात तर काय आनंदीच्या रक्ताचे पाय उठलेले ते पाहतात. आता ते पाहिल्यानंतर त्या इतक्या चिडतात की इकडे रूममध्ये आरतीच्या पायाला मलमपट्टी करत सुनीताताई असतात. आता या शिल्पाताई हॉलमधून सगळ्यांना सुनीता, कमल असं करून जोराने हाका मारायला सुरू करतात. आता शिल्पाताईंच्या एका हाकेवरच सगळे नौकर धावत जात असतात. आता इकडे मलमपट्टी करत असलेली सुनीता पटकन शिल्पाताईचा आवाज ऐकून हॉलमध्ये येते. आता ही सुनीता धावतच हॉलमध्ये आल्यानंतर शिल्पाताई तिला म्हणत असतात की हे हॉलमध्ये काय घाण लागला आहे, कुणाचे ठसे उठले आहेत पायाचे? त्यावेळेला आता सुनीताताई सांगत असतात की आनंदीताईच्या पायाला काच लागली आहे आणि त्यांच्याच पायाचे हे ठसे आहेत. आता शिल्पाताई म्हणतात कुठे आहे ती भिकारडी मुलगी? त्यावेळेला सुनीताताई म्हणत असतात त्यांच्या पायाला लागला आहे, त्या आउट हाऊसमध्ये बसल्या आहेत. त्यावेळेला आता शिल्पाताई चिडूनच त्या सुनीताला म्हणत असतात काय त्या भिकारड्या मुलगीची एवढी मजल गेली की ती आता आउट हाऊसपर्यंत पोहोचली आहे, जा तिला पटकन बोलवून घेऊन ये. असं म्हटल्यानंतर सुनीता धावतच जाते आणि आनंदीला खाली हॉलमध्ये घेऊन येते. त्यावेळेला आता या शिल्पाताई एवढ्या जोराने ओरडत असतात की आनंदी पुरतीच घाबरून गेलेली असते. आता सुनीताताई म्हणत असतात की मी ही सगळी घाण साफ करून घेते. त्यावेळेला शिल्पाताई म्हणत असतात सुनीता तू ही घाण केली आहेस का? त्यावेळेला ती नाही असं म्हणते. त्यावेळेला आता शिल्पाताई म्हणत असतात ज्याने ही घाण केली आहे त्यांनीच ही पुसून काढायची. त्यावेळेला आता आनंदीच्या हातामध्ये फरशी पुसायचं कापड देतात आणि आनंदीला फरशी साफ करायला लावतात. त्यावेळेला आता शिल्पाताई आनंदीच्या पुढेच स्वतःचा पाय करतात आणि म्हणतात माझ्या पायाला सुद्धा तुझी घाण लागली आहे. त्यावेळेला आता आनंदीला शिल्पाताई स्वतःचे पाय सुद्धा साफ करायला लावतात. आता आजचा भाग इथेच थांबवला आहे. पुढील भागामध्ये या शिल्पाताई आनंदीला किचनमध्ये खेचतच आणतात आणि त्या नोकरांमध्येच राहिला आणि सगळं काही करायला सांगतात. त्यावेळेला आता आनंदीला खूपच वाईट वाटत असतं. इकडे आता युगंधर आनंदीला सांगत असतो की आपलं तर लग्न झालं आहे पण आपल्या लग्नामध्ये कधीच प्रेम नसणार आहे आणि आदर मात्र असेल. आता तुझं आयुष्य तू स्वतंत्र जगणार आहेस की माझ्यासोबत जगणार आहेस हा पूर्णपणे तुझाच निर्णय आहे. त्यामुळे आनंदी तुला काय करायचं आहे ते तू आत्ताच ठरव. तर येणाऱ्या भागांमध्ये आपण आनंदी आता त्या घरामध्ये शिल्पाताईंच्या हाताखाली कशी टिकणार आहे आणि ती कशी वागणार आहे तेच पाहायला प्रेक्षकांना खूपच मजा येणार आहे.